बोलू नको आता. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. खरोखरच जागतिक 8 मार्च महिला दिन. सावित्रीबाई फुल्यांना, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ आणि अशा सर्व ह्या थोर माता आज खरोखर या जागतिक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. मित्र हो, हा व्हिडिओ मी जो टाकते त्यात प्लीज लाईक करा जरा. मला विशेष करून माझी तब्येत खूप खूप मी एका विषाणूशी लढत असताना आज मला खरोखर एका कार्यकर्त्याचा एका मुलाचा फोन आला. तो खूप कार्यकर्ता आहे आणि तो महेश गदादे. आणि त्याचा फोन आला ना, मला 4-5 कॉल आले. मी म्हटलं बाबा मला बरं वाटत नाही आहे बाळा, मला काही जमणार नाही कार्यक्रमाला यायला. तरी मला म्हणला नाही आणि तुम्ही याच सागरच्या आहे, तुम्ही यायलाच पाहिजे तिथं. मग मी म्हणलं जाऊ दे. आणि घराजवळ होता कार्यक्रम. पण मित्रांनो झालं काय त्या ठिकाणी माहिती का, अशी काही लोक होती माझ्याच वस्तीतली आजूबाजूचे लोक, जे त्या ठिकाणी मी माझे 4 शब्दाचे मनोगत मांडले होते आणि ते अनेकांना असं एकमेकाला इशारा करून हसत होते बोलताना. मित्रांनो, ह्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? कोणाचा उत्कर्ष होत असताना किंवा कोणाचा मान सन्मान होत असताना अनेक असे त्या ठिकाणी बसलेले लोक असतात की त्यांच्या पोटात दुखत असतं, त्यांना जळण होत असते. आणि मित्रांनो, खरंच आज या ठिकाणी कार्यक्रमाला आपल्या कोंडवा, येवलेवाडी, सुखसागर, कात्रज या विभागातल्या आणि 4ही नगरसेवका आहेत. तर त्या 3 नगरसेविका या ठिकाणी आल्या होत्या. आपल्या नानी टिळेकर आणि अर्चनाताई जगताप आणि त्या कदमताई. तर मग अशा 3घीजणी आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सानिध्यात थोडा वेळ घालवून त्यांच्या हाताने माझा आज या लखुपती महिला बचत गटाच्या वतीनं व त्या स्कूलचं नाव मला माहीत नाही, परंतु त्या स्कूलच्या गोमन सरांनी कार्यक्रम ठेवला होता. आणि मग त्या ठिकाणी खूप असा आगळा वेगळा छान कार्यक्रम ठेवला. महिलांचे काही खेळ ठेवले होते. मित्रांनो, तर मित्रांनो सांगायचं काय की या जगामध्ये आपल्याला नावही ठेवणारे भरपूर असतात. एखाद्या 10, 5, 50, 20, 100, 200 लोकात जर आपला मान सन्मान झाला त्या ठिकाणी सगळ्यालाच आवडलं असं नसतं मित्रांनो. आणि तुम्हालासुद्धा नक्कीच हे अनुभव आलेले असतील. तर नक्कीच आपल्याला या 2 प्रकारचे लोक तर आहेतच. कोणी आपल्यावर हसणारे असतात, कोणी नावं ठेवणारे असतात, तर कोणी प्रशंसा करणारे असतात. दुसऱ्या बाजूला तसेच आपली प्रशंसा करणारे देखील लोक असतात. आणि म्हणून मला खरोखरच परिस्थिती ही माणसाला कुठल्याही सांगून येत नाही. आणि ते कर्माचे भोग जे आहेत म्हणतात ना, ते एक म्हण आहे आपल्या हिंदू माणसामध्ये. ती खरोखरच कधीही ती खोटी ठरू शकत नाही असं म्हणू शकतो आपण. कारण की परिस्थिती ही कुणाला सांगून येत नाही, कुणावरही वेळ येऊ शकते मित्रांनो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओमध्ये पटकन? खरंच आज मी खूप काही समाजातून अनुभवले, शिकले. माझं शिक्षण कमी आहे शाळेत जाऊन, पण समाजामध्ये राहून मी भरपूर अनुभव शिकले. आणि लोक कशा प्रकारचे असतात, किती प्रकारचे असतात आणि खरोखर काय लोकांसाठी अशी लोक आहेत की काय करू शकतात, काय नाही करू शकत, हेही बघितलेले अनुभवलेले मित्रांनो. आणि म्हणूनच कोणीही असेल, कोणतीही व्यक्ती असू द्या, तर कधीही न खचून जाता आणि कोणीही आपल्यावरती निंदा करणाऱ्यांकडं न लक्ष देता आपण आपलं काम पुढेच करत राहावं. आणि आपला सन्मान आपण आपल्या वाणीतून, आपल्या विचारातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून, आपल्या तनामनातून, धनातून ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं आणायला पाहिजेत. आता बघा, खरोखरच परिस्थिती अशी आहे की आपण जेवढं आपल्या कामाकडेच फोकस करू त्यातच आपलं कल्याण आहे म्हणायला हरकत नाही. कारण की लोक जो शांतीत बसतो त्याला शांतीत बसू देत नाहीत आणि तो तेवढाच फायदा शोधत असतो आणि त्याला तेवढंच असावं वाटत असतं. तर अशा प्रकारे अनेक असे लोक आहेत की खरंच
बेकार अशी परिस्थिती या जगामध्ये चाललेली आहे आणि इथं कोणी कुणाचा राहिलाच नाही. माणूस हा माणसाचा कधी आणि कुठं बदलू शकल तर त्याचा कधीच मेळ लागत नाही मित्रांनो. खरोखरच तर एवढंच फक्त करायचं, आपण आपल्यामधला चांगुलपणा, आपल्यामधली प्रीती, आपल्यामधली माणुसकी ही आपण सतत टिकवून ठेवायची आणि आपण आपलं माणूस धर्म हा चांगल्या पद्धतीनं निभावण्याचा प्रयत्न करायचा. कारण की या जगामध्ये सगळं काही क्षणिक आहे आणि माणसाचा सकाळी उठलं तर संध्याकाळपर्यंत या मनुष्य जन्माचा भरोसा राहिलेला नाही. कधीही त्याला बोलावणं येऊ शकतं कोणत्याही क्षणाला. मित्र होय हा तरी शब्द विसरूच शकत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला या गोष्टीतून सांगते. माझ्या या वाईट आजारपणामध्ये, माझ्या या विषाणूशी मी लढत असताना अनेक असे मला लोकांनी खूप काही दुःख दिलेले आणि पाठीमागून माझ्यावरती एवढे शब्दाचे वार केलेले आहेत लोकांनी. खूप काही अनुभवलं आहे, बघितलं आहे. परंतु मी एकच मनात निश्चय केलेला आहे की अशा सडलेल्या मेंदूच्या लोकांकडे लक्ष देऊन आपण आपला वेळ का वाया घालवतोय. आपण स्वतः खंबीर व्हायचं आणि आपण चांगलं काम केलं, आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास ठेवायचा, आपल्या कर्मावर आपला विश्वास ठेवायचा. ह्याच्यावर मी लक्ष केंद्रित केलं बांधवांनो. आणि मग मी सध्या स्वतःला खूप काही असं कंट्रोल करते. का करते की केलं तरच बरा बचाव आहे, नाही तर काय नाही उपयोग. आता बघा तुम्ही, हे आपल्या समोर बसलेले आहेत नगरसेवक आहेत. हे आमचे अर्चनाताई जगताप आत्ता नगरसेवक झाल्यात. त्यांचे पती आहेत अमित अण्णा जगताप. इतका प्रामाणिक मुलगा आहे, इतका खरंच त्याला खूप खूप स्वप्न होतं राजकारणात. एवढी धडपड केली आणि शेवटी अर्चनाताई निवडून आल्या. आणि कालचाच एक प्रसंग असा घडला त्यातच तुम्हाला मित्रांनो, खरोखरच यांना अशा माणसाला ना सतत जरी पाठिंबा दिला ना तरी कमी आहे आपल्यासाठी. अर्चनाताईंनी त्यांच्या गावात उरूस असताना, त्यांच्या घरी पाहुणे आलेले असताना, एवढ्या घाईत असताना मला जवळपास 5 ते 7 कॉल केले. कारण की माझी पाहुणी वारली होती आणि तिच्याकडं आधार कार्ड नव्हतं. पण त्यांनी मला एवढं स्वतः होऊन मला 4 कॉल केले आणि ताई त्या व्यक्तीचा फोटो आणि हे पाठवा, मी तुम्हाला काय पाहिजे ते मदत करते. आणि खरंच एवढं मनाला हे वाटलं की एवढं साधं समजणारी नगरसेविका आपल्याला निवडून आली आपल्या भागात, त्याचा फायदा आपण केला पाहिजे. आणि खरोखर या 4ही लेडीज कामाच्या आहेत म्हणायला हरकत नाही. कारण की त्या काम करू शकतात. एक महिलाच महिलांचं दुःख जाणू शकते. म्हणून मला खूप खूप खरंच नानीचं आणि पूजाताईचं, अर्चनाताईचं कौतुक करावं असं वाटलं आणि मी 2 शब्दात सगळ्यांचे आभार मानले. या ठिकाणी गोमन सराचे आभार मानले आणि मी माझे 2 गाण्यामधून सावित्रीबाई फुले यांच्या 2 शब्दात माझं मनोगत मी व्यक्त केलं. गाण्याच्या माध्यमातून ही आवड आहे. परंतु आज मला खरोखरच अशी परिस्थिती झालेली असताना या माझ्या आजारपणातसुद्धा मी न थांबता मी या ठिकाणी आले आणि मला खरंच खूप आनंद वाटला. आणि महेशला देखील खूप या ठिकाणी महेश गदादेंनी मला 4-5 कॉल केले, तुम्ही या नानीच्या हातून तुम्हाला सत्कार करायचा आहे. आणि 4-5 कॉल झाले आमचे. पण खरोखर मग मी त्या शब्दाचा मान ठेवला. तो मुलगा एवढा चांगला आहे ना की ती पहिल्यापासून खरोखर त्याला खूप समाजसेवेची ह्याची आवड आहे. आणि खूप छान वाटलं. कुठंतरी माझं स्वतःचं दुःख मी थोडं विसरले आणि त्यातून थोडे मी बाहेर पडून खरोखरच गेले. तर मला एवढं आश्चर्य वाटलं. तुम्ही इथं मित्रांनो इथं फोटोत बघू शकता. मी जेव्हा सांगत होते त्यावेळेस माझ्याच काही आजूबाजूच्या लेडीज होत्या आणि त्या एकमेकीकडं बघून हसत होत्या. तर मित्रांनो, मग मला त्यांच्या कृतीतून असं काही जाणवलं जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा, की खरोखरच काहीतरी लोकांना जेव्हा आपण पुढं जातो त्यावेळेस आवडत नाही. हे बघा, कुजबूज चलते महिलांमध्ये. म्हणतात ना की 100 पुरुष बरे पण 1 महिला बरी नव्हे. हे म्हण काय खोटं नाही आहे. आपण कुठल्या मंचावर बसलो आहे, किती आज सावित्रीबाई फुलेंचे खरोखर
आपण त्यांना आज इथं मानवंदना देण्यासाठी कार्यक्रम करतो आहे जागतिक महिलांचा. तरी त्यासुद्धा ठिकाणी मित्र हो, मी पुढं बोलत असताना काही महिलांचे बोलण्याचे हसून माझ्या शब्दाची काही खिल्ली उडवली असेल किंवा वगैरे वगैरे आवडलं नसेल काही एखादं वाक्य, तर ते सुद्धा या ठिकाणी दिसत होतं. आणि असो, काही हरकत नाही, पण अशा लोकांकडे लक्ष आपण देऊ नये. आणि म्हणून आपल्या डोक्यामध्ये हे फिट झालं पाहिजे की या जगामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. कोणी वरी चाललेल्याला खाली खेचणारी व्यक्ती असती, तर पाठीमागून बोलणारी असती, तर कोणी दुसऱ्या बाजूनी प्रशंसा करणारी, आपलं चांगलं नाव काढणारी व्यक्ती असती, आदर करणारी, सन्मान करणारी, अशा ह्या जगामध्ये लोक आहेत. तर मित्रहो, मला खरंच खूप बरं वाटलं. आणि वेळ काय सांगून येत नाही, कोणावरही येऊ शकते मित्रहो. तुम्हीही खरोखरच मी खूप काही ह्या 3 महिन्यामध्ये अनुभवलं आहे. आणि एका विषयानुषयी मी एवढी लढाई करते मित्रहो. मला खरंच आज खूप सांगताना देखील मला ते हे होतं आहे, परंतु मी खूप हिंमत धरलेली आहे. कारण की आज माझी सासूबाई 100 वयाची आहे. तर माझ्या एवढ्या कमी वयामध्येच जर माझ्यावरती ही एका पाठीमागून एक संकट आजारपणाचे येत असतील, तर त्याला मी हिंमत हारणार नाही असा मनाचा निश्चय केला. आणि लढायचं आहे, तुला लढायचं आहे, तुला लढल्याशिवाय पर्याय नाही, असे एक मनामध्ये जिद्द ठेवून मी आज उभी आहे. आणि मित्रहो, जीवन जगत असताना कधीच माणूसच माणसाचा शत्रू झालेला आहे. तो चांगलंही करताना त्याला आवडत नाही, आपल्या पाठीशी हात धुवून लागतात ते लोक. आणि शांतीच्या मार्गाने जात असताना समोरचा छळल्याशिवाय राहत नाही त्याला. हे सगळं खूप शॉकिंग आहे, वाईट आहे. बघितलं तर, तसं पाहिलं तर दृष्ट आहे. आपल्याला वाटतं की आपल्यासारखं जगाने वागावं, पण नाही, शक्य नाही. कारण की सगळ्यांचा मेंदू थोडी एकसारखा आहे, सगळ्यांचे विचार थोडी एकसारखे आहेत. हे चुकीचं आहे. अशा लोकांकडं आपण न लक्ष देता आपलं काम पुढं करत राहावं. आता त्या मोदीला एवढी निंदा करतात त्याची, त्याला एवढे शिव्या देतात, त्याचं एवढं वाईट हे करतात लोक. मग त्याला काय होते? हे आता नेते, आमदार, पुढारी, मंत्री, संत्री यांना रोज समाजसेवा घालतोय सोशल मीडियावरून. काय होतं त्यांना? आपण पण मी आता ठरवलेले अशा लोकांकडं विश्वास कधीच अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. आणि आपण आपलं काम करत राहायचं, हे मी माझ्या ठरवलं आहे मनामध्ये, की आपण आपलं काम करत राहायचं. कारण की आपण त्याकडे लक्ष देऊन आपलेही आनंद, शांती आपण भंग करू शकतो. तर आता हे तुम्हाला दिसलंच असेल बघा, कशा पद्धतीमध्ये लोकांच्या खूप सांगायसारखं काही भरपूर काही आहे. पण आज काही यामध्ये लोकही तसे चांगले आहेत, नाव काढणारी आहेत, समाजामध्ये काम करणारी लोक आहेत. असो, काही का असेना, पण त्या ठिकाणी बोलवून माझा महेश गदादे यांनी सन्मान केला, तो माझ्यासाठी खूप पुरेसा आहे. आणि हा मानाचं फूल का असेना, पण असं मागून मिळत नाही कुठंसुद्धा. आणि ते सन्मानाने मला दिलेले, त्याच्यामुळं मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि खरंच सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते मी. खरंच खूप छान कार्यक्रम केला. आणि ह्या कार्यक्रमात खरंच खूप काही शिकायला पण भेटलं, अनुभवायला पण भेटलं. आणि असेच पुढेही कार्यक्रम करत राहतील गोमन सर, महेश गदादे, मला खात्री आहे. आणि आमच्या भागातून हे आलेले नगरसेविका हे सगळे या गावाचा प्रश्न वेळोवेळी सोडवतील, महिलांच्या मधला.
मग तो कोणचाही असो, अशी मला पूर्ण खात्री आहे. तर खरंच मित्रांनो, शेवटी काय आहे, स्थानिक लेवलवर पक्ष कोणताही असो, परंतु कामाचा माणूस बघतो माणूस. हीच तर खासियत आहे माणसाची, की जेणेकरून आपलं काम कोण करू शकतो असं माणसांना वाटत असतं. म्हणून मित्रांनो, तुमच्याही आयुष्यामध्ये असा अनुभव आला असेल तर तुम्ही अशा लोकांना इग्नोर करा आणि पुढं जा. कारण की त्यांच्याकडं पाहून आपली फुकट एनर्जी घालवण्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य दक्ष असलं तर चांगलीच गोष्ट आहे. धार्मिक जीवनाकडं आपलं जीवन वळवावं, अशा लोकांकडे लक्ष नाही द्यावं असं मला वाटतंय. तर ठीक आहे, आता कोणाला आवडेल किती, कोणाला नाही आवडेल हे मला माहीत नाही. परंतु मला एक गोष्ट सिद्ध झाली, की माणूसच माणसाला पुढं जाऊ तर देत नाहीच, पण अशा लोकांकडे आपण न बघणं यातच आपलं कल्याण आहे. सर्वांना